4थी नापास माणूस, म्हणजे ती एक आठवण आहे. त्याच्यानंतर त्यांना वेळच नाही मिळाला. मग मी जर्मनीला गेल्यानंतर म्हणलं दादा आणि आई तुम्ही या, धोतीवरच आले टोपी घालून. आणि मी म्हणलं दादा हे कसं वाटतं तुम्हाला काय, तर ते एके दिवशी काय आम्ही युरोपमध्ये अमेरिकेमध्ये काय असतं आठवडी बाजार आपण आणतो जसं इकडे आपलं पुण्यामध्ये वगैरे पण भरतो, पण तिकडे काय आपण एक मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये जातो, ग्रॉसरी शॉपमध्ये जातो, 4 लिटर दूध, काही 5 दिवसाच्या भाज्या, आणि ती एक 2 फूट बाय 3 फूट बास्केट असते, ती उचलून आणताना त्यांनी बघितलं आणि मला म्हणले हे बघ भैया, म्हणले असंच एक बास्केट एवढीच भरून किराणा दुकानाचं सामान आणलं होतं, आणि ते पण कसं आणलं होतं, तुझ्या आजीला सांगितलं की ह्या 2 ज्या कणगी आहेत ज्वारीच्या, हायब्रिड म्हणतो आपण त्याला मराठवाड्यामध्ये, त्या विकून त्याच्यावरच्या पैशांनी किराणा माल आणतो आणि त्याच्यात प्रॉफिट कमवतो. तर ती म्हणली अरे सगळं बाकीच्यांचं तू नुकसान करशील, आपलं हे 6 महिन्याचं जेवण आहे. तर वडिलांनी तेवढा विश्वास दाखवला आणि मला म्हणले की तू असं काहीतरी कर, भारतामध्ये येऊन काहीतरी उद्योग कर, काहीतरी लोकांना रोजगार उपलब्ध कर, इथं तुझं सगळं चांगलं चाललंय, आम्ही बघतोय ते. त्याच्यातनं मला एक आणखी परत एकदा चेतना मिळाली. पण माझं एवढं तर ठरलेलं होतं, कारण मोठा भाऊ जो आहे तो भविष्य बघूनच माझं नाव घ्यायचा, की हा जर्मनीला गेला, हा उद्योजकाचा आहे. मग त्याच्या म्हणण्यामुळे त्या पाथवर चालावंच लागलं. त्यामुळे जर्मनीला जाण्याच्या आधीच माझ्या सरस्वती शाळेत माझं एक छोटासा सत्कार ठेवला होता. तिथे मी सांगितलं होतं विदेशात शिकेल, तंत्रज्ञान आत्मसात करेल, पण भारताच्या उद्योगीकरणासाठी काहीतरी काम करेल पुढच्या काही काळामध्ये. नाही पण म्हणजे गावाकडचे दिवस काय होते, गावाकडं म्हणजे दुष्काळीच भाग आहे तो, तिथं फार हे नाही, तर म्हणजे हा जो संघर्ष आहे की तिथून जेव्हा सोलापूरला जावं लागलं, लातूरला, तेव्हा तो सोपा होता प्रवास? नव्हता ना. त्याबद्दल मी एक छोटासा किस्सा सांगतो की ॲव्हरेज स्टुडंट होतो शाळेमध्ये, पण 7वीला असताना लक्षात आलं की नाही काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळी एक सराव परीक्षा असायची, 5 पेपर तुम्हाला मिळायचे आणि ते तुम्ही पूर्ण टाइम लावून त्याला सॉल्व करायचं, आणि पुणे बोर्डामध्ये येऊन ते पूर्ण सराव पेपर तुमचे बघितले जातात आणि तुम्हाला सांगितलं जाते की इथे चुका होत आहेत, इथे तुम्ही सुधारणा करू शकता, व्याकरण वाढवू शकता. ते मला पुस्तक कधी मिळालं नाही. त्याची उणीव नेहमीच राहिली. जेव्हा लातूरला ॲडमिशन भेटलं त्यावेळी त्या बस स्टँडवर, त्या डेपोमध्ये जेव्हा त्या बुक स्टॉलवर ते दिवाळी अंक पाहिला त्यावेळेस मात्र डोळ्यात पाणी आलं. असं ती जिद्द प्रत्येक वेगवेगळ्या क्षणामध्ये वाढत गेली. असे अनेक वेगवेगळे प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये ही जी चिकाटी आहे ना त्याच्यामध्ये 2-3% 10% भरच पडत गेली. नाही पण म्हणजे लातूरला ऍडमिशन मिळण्यामध्ये काही अडचण नाही आली? नाही, मार्क चांगले होते. मेरिटमध्ये 3-4% कमी होते. त्यामुळे दयानंद भेटलं, जरा शाहू भेटलं नाही. शाहू कॉलेज त्यावेळेस फार प्रसिद्ध होतं. म्हणजे मेरिटच्या मुलांनाही न मिळण्या इतकं? नाही, मेरिटमध्ये कमी पडले होते कारण तिथे फार कॉम्पिटिशन खूप जास्त आहे लातूरमध्ये. आणि मी म्हणेल की सुदैव होतं माझं की मला डॉक्टर कधी बनायचं नव्हतं, पण मराठवाड्यामध्ये आज तरी परिस्थिती बदललेली, पण मराठवाड्यामध्ये नेहमीच डॉक्टर बनावा म्हणजे चांगले पैसे कमवेल ही आपल्याकडे कन्सेप्ट होती. पण मला काही ते जमलं नसतं आणि मला इंजिनियर व्हायचं होतं, तर मी माझं नशीब समजतो की मी दयानंद कॉलेजमध्ये लँड झालो. आणि मग नंतर COEPला ॲडमिशन मिळाली. COEP सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातलं काय भारतातलं फार महत्त्वाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर तिथं काय पहिल्याच लिस्टला नाव लागलं वगैरे असं झालं? नाही, पहिल्या लिस्टला नाही लागलं. खरं तर मेटलर्जी ही ब्रँच जी आहे ना त्यावेळेस ते 70-30% असायचं. 70% पुणे प्रभागातल्या लोकांना तर मिळायचं, 30% मराठवाड्यात यायचं. आणि मी नशीबवान मानतो की मला ती ब्रँच मिळाली, जेव्हा की मेटलर्जी का मेट्रोलॉजी हे मला काही माहिती नव्हतं. घरामध्ये एवढा शिक्षणाचा अंधार की वडिलांना म्हणलं पुणे भेटलं, चांगलं झालं बाबा. काय भेटलं तर मेटलर्जी, त्यांना काय माहिती मेटलर्जी, सिव्हिल मेकॅनिकल एवढं माहिती होतं. पुणे का याच्याबद्दल तर मी सांगितलंच की पुण्यामध्ये भविष्यामध्ये पुढे जायचं, याच्यामुळे पुणे ब्रँच कुठली आहे ही बघितली नाही, पण त्याच ब्रँचमध्ये सोनं करायचं ठरवलं. आणि किंबहुना मेकॅनिकलला बदलायचं का असं पहिल्या वर्षात मला एक संधी पण मिळाली होती. पण एक कुठेतरी मला एक आविष्कार झाला की आपण हे मेटलर्जीमध्येच राहू, कारण मेटलर्जीमध्ये फार कमी लोक आहेत. आपल्याला काय कॉम्पिटिशन तोडायची आहे ना, स्पर्धा फार जास्त आहे.
जर्मनीमध्ये पण तेच केलं का, मेटलर्जी किंवा फाउंड्री, कारण फाउंड्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट फार राजूची थोडीशी लागते. 2 फर्नेस आणि साधा सेटअप केला की 70-80 लाखामध्ये. तुम्ही मला सांगा, फोर्जिंग जर करायचं असेल तर त्याची एक मशीनच 25-50 कोटीची असेल. ते आपल्याला काही झेपणारं नव्हतं. कॉम्पिटिशन पासून दूर कसं जाता येईल आणि आपल्याला काहीतरी वेगळं कसं करता येईल याच्यावर भर नेहमी दिला. मग जर्मनीमध्ये गेल्यानंतर नेमकं ते काय घडलं की ज्याच्यामुळे असं वाटलं की आता आपण परत जायला पाहिजे आणि आपलं काहीतरी केलं पाहिजे, आणि मग ते परत आल्यानंतरचा प्रवास जो होता किंवा आल्यानंतर इथं काय सोपं होतं सगळं, अडचणी होत्या, कशा मात केली त्या अडचणींवर? मी सांगेल की वडिलांचं ते बास्केटचं उदाहरण, की म्हटले हे जरा एवढी बास्केट घेऊन किराणा दुकान चालवलं, तुझ्याकडे तर मायाजाळा आहे चांगला, ही एक परत एकदा चालना मिळाली. जर्मनीमध्ये बोर झालो होतो. काय 5 दिवस वर्किंग म्हणतो पण 4च दिवस आहे. शुक्रवारी एक संध्याकाळी पण नाही, दुपारी 2-3ला निघून जातात लोक. वर्किंग आवर फार कमी आहेत. करायचं तरी काय? 2007-8 मध्ये जॉबला लागलो आणि जागतिक मंदी आली. त्यावेळेस तर ते 3च दिवस वर्किंग राहिलं. हे करता करता लक्षात आलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण काय अशी गप्प बसणारी लोक नाही आहेत. वडिलांनी परत ती चालना दिली. आलो, पण एवढं सोपं नव्हतं, खूपच अवघड होतं. पुढचा प्रश्न तुमचा तो होता की किती खडतर होतं. 31-32 वर्षाचा होतो, ध्येय वेडा होतो, बायको चांगली शिकलेली आहे, ती पण कॉम्प्युटर इंजिनियर आहे. तिला आणि सहसा लेडीजला विदेशामध्ये राहण्यामध्ये जास्त रस असतो, पण तिने तिचं सॅक्रिफाईस केलं.